पिंपरी रोहिला येथे कॅरीबॅगची होळी, प्लास्टिक मुक्त गाव संकल्पना प्रत्यक्षात. राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांची प्रेरणादायी स्वच्छता मोहीम, महिला, शिष्य व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. परभणी जिल्ह्यातील पिंपरी रोहिला येथे प्लास्टिक मुक्त गाव करण्याच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत व ब्रँड अँबॅसेडर राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरीबॅगची होळी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आला. शाळेच्या परिसरातील प्लास्टिक कचरा व कॅरीबॅग गोळा करून त्याची होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळी, महाराजांचे शिष्य, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. महाराजांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की कॅरीबॅग बंदी झालीच पाहिजे. मंदिरात प्रसाद, हार, भेटवस्तू किंवा घरगुती खरेदी यासाठी कॅरीबॅगचा वापर टाळा. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे, म्हणून आजपासून आपण कॅरीबॅग युक्त पदार्थ खाणार नाही अशी प्रतिज्ञा घ्या. या कार्यक्रमास गावचे सरपंच दिलीप आप्पा वसमतकर, पोलीस पाटील विठ्ठल ढोकर, राजेभाऊ देशमुख, किशोर आप्पा वसमतकर, पत्रकार शम्मू पटेल, शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर, शिक्षक वृंद, महिला व भजनी मंडळ तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक गणेश बबनराव गलांडे यांनी पोथी कार्यक्रमाचं आयोजन संत बाळूमामा मंदिर येथे केलं होतं. यावेळी सुरेश गलांडे व पत्रकार शम्मू पटेल यांनी आपली मनोगत व्यक्त केली, तर सूत्रसंचालन देवडे सर यांनी केलं. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. साईनाथ महाराज यांचे 10 सूत्री उपक्रम म्हणजे एकात्मिकेची नांद. आजपर्यंत राष्ट्रीय संत साईनाथ महाराज यांनी गाव तेथे प्रथम स्वच्छता, नंतर कीर्तन अभियान महाराष्ट्रभर राबविले. म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याने स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय संत सद्गुरू महाराज वसमतकर यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून निवड झाली. यांना स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखतात. विशेष म्हणजे अंधश्रद्धा, गोवाबाजी याच्यावर कडाडून टीका करीत संतांचे विचार समाजात रुजवितात. त्यांनी कोरोना काळातही गरजूंना 150 क्विंटल अन्नदान वाटप केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. सद्गुरू साईनाथ महाराज यांची सामाजिक बांधिलकी ही समाज उपयोगी असल्याने त्यांनी 10 सूत्री कार्यक्रम राबवून माहोर, मुदखेड, जिंतूर, सेनगाव, वसमत येथील ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत डबे सकाळ संध्याकाळ देऊन सेवा करतात. अत्याचारग्रस्त कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या जीवनाचा शैक्षणिक खर्च भरून घेतात. महाराजांनी भारत पाकिस्तान वाघा बॉर्डरवर 7 दिवसाचा सप्ताह करून शहीद जवानांना देशभक्ती नामस्मरण श्रद्धांजली अर्पण केली व ते भारतातले पहिले ऐतिहासिक महाराज ठरले. स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, वृक्षारोपण, पाणी आडवा पाणी जिरवा, प्रदूषण नियंत्रण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, मोफत रक्तदान शिबिर, आध्यात्मिक जीवनाचा उद्धार असा संदेश घेऊन संतांचा वसा चालवतात. सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवून मुलांचे सहकार्य येतात. अन्नदानाला फार महत्त्व देत असल्याने त्यांच्याकडून महापुरुषांच्या जयंती व राष्ट्रीय सण, जातीय धर्मातील सणाला अन्नदान देऊन सहकार्य करतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो.